नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज संकष्टी चतुर्थी आहे, तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मार्गशीर्ष महिन्यातला हा आपला चतुर्थी आहे, हे महिन्यातली चतुर्थी आहे आणि ह्या वर्षातली शेवटची चतुर्थी. तर मी त्या चतुर्थी केलेली आहे आणि सकाळची खरंच मला खूप सुंदर फुलं भेटले, तर माझा खूप मन प्रसन्न झालं. त्यानंतर मी लागले इथे स्वयंपाकाला. मला स्वयंपाक करून नंतर आपण निवांत पूजा करू शकतो. तर मी इथे गवारीची भाजी केली आणि मस्त छान स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर माझं सगळं आवरलं स्वयंपाक. आज चतुर्थीनिमित्त मी आज गणेशांना अभिषेक घातलेला आहे, साधा सिंपल. तर इथे सागर संगीत अशी पूजा चालू आहे आणि खरंच आपण हे अभिषेक करताना आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. ते म्हणजे ओम गण गणपते नमः हा मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला. तर आपल्याला हा मंत्र ज्या घरामध्ये करत असतो ना, त्या घरामध्ये खरंच कशाचीच कमी नसते. म्हणजेच ज्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य. आणि हा गणपती म्हणजे आपला बुद्धीचा देवता आहे. म्हणजे आपण लहान मुलांना पण आपण जास्त गणपतीची स्तोत्र वगैरे म्हणायला लावतो, कारण हा बुद्धीचा देवता आहे. खूप महिला आपल्याला म्हणजे देवांसाठी आपल्या मुलांसाठी छान गणपतीला म्हणजे गणपतीला पूजा करतात, कारण आपली मुलं खरंच हुशार व्हावी आणि खरंच त्यांची बुद्धिमत्ता चांगली व्हावी ह्याकरिता गणपतीची पूजा केली जाते. तर असं पण म्हटलं जातं की संकष्ट आणि विघ्नहर्ता म्हणजे हा देवता म्हणजे विघ्नहर्ता. जर आपल्या काही घरामध्ये संकट येत असेल तर त्याचं निवारण करण्यासाठी आपण ह्या देवताची पूजा केली जाते आणि आपण सर्वप्रथम आपण गणपतीचीच पूजा केली जाते. त्या म्हणजे सर्वप्रथम आपण पूजा करतो तेच म्हणजे गणपती. आणि आपल्या आज संकष्टी आहे, तर म्हणजे जर महिन्यातली संकष्टीची गणपतीची असा अभिषेक करत असते, साधं सिंपल तरी करत असते. आणि इथे मी सगळी पूजा म्हणजे झालेली आहे. त्यानंतर मी अष्टगंध लावत आहे देवाला. आणि असे करताना म्हणजे जप करत नेहमी आपण केलं ना, आपल्या खरंच मनोभावे पूजा करणं ह्याला महत्त्व आहे. आपण काय दिलं देवांना, काय म्हणजे फुलं नाही दिली तरी चालतं, म्हणजे काही साधी सिंपल जरी पूजा केली ना तरी देवाला काही फरक नसते. देवाला फक्त आपली श्रद्धा आणि आपली भक्ती खूप प्रिय आहे. आपण जितकं आपण जप करतो, नामस्मरण करतो ना, तर ते सेवा खरं देवापर्यंत नक्की पोहोचते. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री आज चतुर्थी आहे, तर आपल्याला गणेशांची आराधना करायची आहे. भक्तिभावाने मनोभावे पूजा करायची आहे. भोळा भाव भोळे भक्ती हे नेहमी आपल्याला असते माझी पूजा. कारण मी जास्त काही करत नाही, जेवढं काही करते तर ते खरंच साधं सिंपल पूजा असते माझी. काही एवढं करत नाही, कारण आपली फक्त भक्ती खूप महत्त्वाची आहे. तर आज आपल्याला गणेश अथर्व शीर्षम म्हणायचं आहे. तर 11 वेळेस स्त्रीनिधान म्हणायचं आहे आणि नंतर 108 वेळा जप करा. खरंच बघा तुम्ही हे करून खरंच खूप छान मनाला समाधान. मला हे करून फक्त मला काय मिळतं, तर मला फक्त मन समाधान मिळतं. त्यामुळे मी अशी छान पूजा करते, कारण आपलं मन समाधान हे खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर माझी इथे छान असं आरती झालेली आहे, सुख करता दुःख हरता. तर अशी आरती केली आणि आरती झाल्यावर नैवेद्य दाखवला. तर रात्री आता मोदकाचा नैवेद्य असतो, कारण रात्री पण चंद्रोदय झाल्यावर आपण त्याची पूजा करतो आणि मोदक हा प्रसाद असतो, कारण देवाला हा मोदक आवडतो गणेशांना. तर इथे माझी छान पूजा झालेली आहे आणि आता माझा मुलगा शाळेतून आल्यावर तो पण आता पाया पडेल. आणि छान अशी पूजा झाली आजची. आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करा. तर त्यानंतर मी अशी थोडा वेळ माझं बाकीचं काम आवरलं आणि थोडंसं देवाला आपण जी काही आपली चुका झाली त्याची क्षमा मागते. आणि आता हा वर्ष परत संपत आले, तर माझ्या ह्या पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये आणखीन काही जास्त मेहनत करून थोडंसं स्टेबल होण्याचा मी खूप प्रयत्न करत आहे. जर माझे यूट्यूब चांगलं चॅनल चालावं म्हणून पण थोडीशी मी देवाला प्रार्थना करते. आणि छान माझे नवीन वर्ष पण चांगलं करावं, मेहनत करण्याची खूप मला चांगलं फळ मिळावं हेच मी देवासमोर प्रार्थना करते. आणि सगळ्यांना सुखात ठेव, सगळ्यांचं कल्याण कर हेच देवाला मागते. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.